पुन्हा एकदा आकडेवारीवर नजर आपल्याला टाकायचे, कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपचं स्वप्न साकार झालेलं आहे. मात्र ते स्वप्न इतक्या मोठ्या संख्येने साकार झालेलं आहे. आपण आकडेवारीवर नजर टाकतोय. आसाममध्ये हॅट्रिक होताना दिसते. 126 पैकी 126 जागांचे कल हाती आलेले आहेत. भाजप 97 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. AIUDFला भोपळाही फोडता आलेला नाही आणि इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत. त्यानंतर केरळची आकडेवारी आपण पाहतोय. काँग्रेस 96 जागांवर आघाडीवर आहे. माकप 42 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 2 आणि इतर पक्षांना भोपळा फोडता आला नाही. 140 पैकी 140 जागांचे आकडेवारी हाती आली आहे. पश्चिम बंगाल, संपूर्ण देशाचं लक्ष आज केवळ पश्चिम बंगालकडे होतं. 290 जागांचे कल हाती आलेले आहेत. तृणमूलला 94 जागांवर सध्या आघाडी मिळताना दिसते. मात्र भाजप द्विशतकाकडे वाटचाल करताना दिसते. 190 जागांवर आघाडी आहे. काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे आणि इतर पक्ष 5 जागांवर आघाडी घेताना दिसत आहेत. त्यानंतर आपण आकडेवारी पाहतोय तमिळनाडूची. इथे अनेकांना धक्का बसलेला आहे, कारण द्रमुक आणि काँग्रेसला मिळून 56 जागांवर आघाडी मिळालेली आहे. अण्णा द्रमुक आणि भाजपला 69 जागांवर आघाडी मिळताना दिसते. तर TVK पक्षानं चमत्कार घडवलेला आहे, कारण 109 जागांवर विजय यांचा TVK पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे तमिळनाडूमध्ये 234 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि TVK पक्ष आघाडीवर आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 29 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये भाजपला 22 जागांवर आघाडी आहे. काँग्रेस 6 आणि TVKला इथे एकही जागा मिळालेली नाहीये. इतर एक पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहे. त्यामुळे ही सगळी आकडेवारी आपण पाहतोय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत. शिशुपाल, तुम्हाला प्रश्न विचारतोय अतुल सर. अतुलजी, तुमच्यासाठी दक्षिणेत गुड न्यूज असेल, पण तुम्ही बंगाल आणि आसाममध्ये मात्र फार तुमच्यासाठी दुःखाचा किंवा विश्लेषणाचा निकाल लागतो असं वाटतं. तुम्ही काय म्हटलात आत्ता की बंगालमध्ये SIR आणि या 2-3 कारणांमुळे भाजपचं सरकार येतं किंवा ममता दीदीचा पराभव होतोय. पण तुम्हाला बंगालमध्ये दीदीसोबत लढावं असं का वाटलं नाही, की तुमची इंडिया आघाडी जर तिकडे एक दिसली असती तर जास्त फायदा नसता झाला का? आणि दुसरा प्रश्न आसामवर होता माझा, की आसाममध्ये तुम्ही म्हणालात हिमंता बिस्वा फरार होते, पळाले वगैरे वगैरे, तो भाग वेगळा आहे. पण तुम्ही अगदी त्यांच्या पत्नीपर्यंत जाऊन वैयक्तिक टीका केली. लोकांना ऑलरेडी आक्रमक हिंदुत्ववाद असताना वैयक्तिक टीका पटली असती का? आणि त्याचा तुम्हाला फटका बसला नाही असं वाटत नाही का तुम्हाला दोन्ही राज्यांच्या निकालांमध्ये, जिकडे तो तुमचे गौरव गोगोई 15,000 मागे येत आता त्यांच्या जोराटमधनं विधानसभेला? हो, असं आहे की लोक भ्रष्टाचाराला तिथले कंटाळलेले होते. व्यक्तिगत टीकेचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्री हे काही व्यक्तिगत असत नाही. तेच पॉवर वापरून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. ते प्रश्न विचारले गेलेले होते. ते जनतेला पटले पण होते. आता तो प्रश्न कोर्टामध्ये सबज्युडिस आहे, त्यामुळे त्याच्यावर काही बोलणं योग्य होणार नाही. त्याच्यावर आता चर्चा. मोदी दादा को करा है. मोदी जी हमारा बंगाल गया, झालमुड़ी खाया था. हमको मोदी जी झालमुड़ी करके क्या करेगा, लेकिन मोदी जी झालमुड़ी खा के हमारा कुर्सी छीन लिया. हमारा सरकार चला गया. अभी बंगाल में बांग्लादेशी घुसपैठिया को कौन ख्याल करेगा? छोटा छोटा मोटा मोटा काला काला. अभी मोदी जी हमारा कुर्सी वापस करो. हम देगा नहीं कुर्सी. हम हार गया है, लेकिन कुर्सी तुमको करेगा नहीं, देगा नहीं कुर्सी. तुम क्या करेगा जीत के? हम कुर्सी वापस नहीं करेगा. हम कुर्सी लेके भाग जाएगा. हाँ, अभी मोदी जी मतमोजणी केंद्रांवर अशा रीतीने तोडफोड सुरू झालेली आहे. पश्चिम बंगालमधल्या मतमोजणी केंद्राबाहेरची दृश्य आहेत. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि तोडफोड सुरू झालेली आहे. TMC आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळतोय. आसनसोल इथल्या मतमोजणी केंद्राबाहेरची ही दृश्य आहेत. जोरदार राडा या मतमोजणी केंद्राबाहेर पाहायला मिळतोय. आसनसोल हा तसाही क्रिटिकल मतदारसंघ मानला जातो पश्चिम बंगालमधला आणि तिथल्या या मतदान केंद्रावरती एकीकडे भाजपचा जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे TMCचे कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यांवरती आता ज्या स्पेशल फोर्सेसवरती मगाशी जे बोललं गेलं होतं, त्या सगळ्यांनी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. अगदी सौम्य असा लाठीमार केल्याची दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगाल हे कायमच संवेदनशील राज्य मानलं गेलेलं आहे. ज्यावेळी निवडणुकांचा विषय येतो, मग त्या प्रचार सभा असू देत, मतदान असू देत, मतमोजणी असू देत किंवा मतमोजणीनंतरचा जल्लोष असू देत, तिकडे कायमच अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळतं. शिशुपाल, प्रज्ञा, बंगालचं जर आपण बघितलं तरी मतदानाच्या वेळेस सुद्धा भाजपच्या उमेदवाराला मारल्याचे आपण व्हिडिओ बघितलेत. भाजपच्या उमेदवाराला पळून पळून मारल्याचे व्हिडिओ बघितलेत. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या वेळेस सुद्धा हिंसाचार झाल्याचं बघितलं. अगदी ममता बॅनर्जीने रात्री मतदान केंद्रात गेल्याचं आपण बघितलं. म्हणजे बंगालचा मतदान असो किंवा निकाल असो किंवा आता मतमोजणी असो, तिकडे अशा घटना होणं अपेक्षित होत्या, त्याच झाल्या. जसं आता आपण थोड्या वेळ तू बोललीस की जंगलराज 2 खतम करण्यास अमित शहानी घोषणाच दिली होती आणि त्याचं जंगलराज म्हणणं जरा वेगळं ठरेल. पण इथे हे जे दृश्य आहेत ही बोलकी आहेत पुरेसे की बंगालचा निकाल, बंगालचं मतदान
कुठल्या लेवलला बदलू शकतं, कसं हिंसक होऊ शकतं, तिकडे कशा घटना घडू शकतात प्रज्ञा? याच मुद्द्यावरती मी केशव उपाध्यांकडे जाते. जसं जंगलराजचा मुद्दा उपस्थित केलास, केशव उपाध्येजी, अमित शहा म्हणाले होते की जंगलराज तू संपवणार. एक बिहारमधला रेफरन्स होता आणि आता पश्चिम बंगालमधला. पण कसा संपवणार जंगलराज, जो तुमच्या मते पश्चिम बंगालमध्ये अस्तित्वात आहे, तो जंगलराज संपवण्याची तुमची मोडस ऑपरेंडी काय? आत्ताच परिस्थिती ही दिसतीये. ही शेवटची परिस्थिती आहे जी बंगालमध्ये शेवटचा प्रयत्न ममता बॅनर्जीच्या आणि अन्य गुंडांकडून केला जातोय, जो आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती आहे. खरं म्हणजे गेले वर्षानुवर्ष पश्चिम बंगाल कव्हर करणारे पत्रकार आहेत, ते सांगतात तिथली उद्योगांची अवस्था, कशा पद्धतीने खंडणीखोरांचं राज्य होतं, ज्या पद्धतीने उद्योग मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालमधून बाहेर पडले. मग ते डाव्यांचं त्यापूर्वी राज्य असो अथवा नंतरनं आलेलं TMCचं तृणमूल काँग्रेसचं राज्य असो, या सगळ्यातनं एका अर्थाने पश्चिम बंगालमध्ये कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही हे आपण पाहतोय. डॉक्टरांचे ज्या पद्धतीने हल्ला झाली, डॉक्टरांवर हल्ले झाले, अनेक गोष्टी सगळ्या आपण गेले 3-4 वर्ष किंबहुना पश्चिम बंगाल बारकाईने पाहणारे सगळेजण सांगत होते की अत्यंत गंभीर परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने म्हणजे आता तुमचं राज्य आलं तर सगळं पश्चिम बंगालमध्ये हालवेल होणार आहे. असं आहे की शेवटी ही प्रक्रिया आहे, त्यातनं तातडीने कायदा सुव्यवस्था जागेवर आणणं ही सगळ्यात पहिली प्राथमिकता सरकारची निश्चित असणार आहे. ज्या पद्धतीचा खुलेआम पद्धतीने लाठीमार जे सुरू आहे, जो हल्ले सुरू आहे, हे काही कुठल्याच राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसाठी चांगलं चित्र नाही आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलणं, ही परिस्थिती स्वाभाविक आहे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवात करावं लागेल, त्यातनं सगळ्या नियंत्रणावं लागेल, उद्योजकांना विश्वास द्यावा लागेल, त्यातनं उद्योजक पश्चिम बंगालकडे येतील. पश्चिम बंगालच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यातली पहिली बाब आहे ती म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं पुनर्स्थापना, जी आत्ता तशा अर्थाने नाही आहे. मनमानी पद्धतीने TMCचे गुंड, कार्यकर्ते कम गुंड हे रस्त्यावरती जी एक दहशत माजवत होते, ती दहशत मोडून काढावी लागेल. हे सगळ्यात पहिल्यांदा करावं लागेल. आपण अतुल लोंढेजींकडे हाच मुद्दा घेऊन जाऊयात. अतुलजी, आपण ही दृश्य पाहतोय. खरं तर मतदान होताना हीच दृश्य होती. मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम बाहेर आपल्याला असाच तणाव पाहायला मिळाला होता. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना अशा रीतीनं मतमोजणी केंद्राबाहेर जाऊन बसायला लागलं होतं, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जाऊन बसायला लागलं होतं. आता मतमोजणी झाली आहे, निकाल लागतोय, तेव्हाही हेच दृश्य आहेत. एका बाजूला तुम्ही मगाशी उल्लेख केला की केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना का उतरवावं लागलं, असं पहिल्यांदाच झालेलं आहे कुठल्या राज्याच्या निवडणुकीच्या वेळी की इतक्या मोठ्या संख्येनं केंद्रीय सुरक्षा यंत्रणा कामी लागलेल्या आहेत. हेच कारण नसावं का त्यामागचं? नाही, कुठल्याही पद्धतीच्या हिंसेचा तर समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. हे अतिशय चुकीचं आहे. अशा पद्धतीनं तोडफोड करणे, अशा पद्धतीने निवडणुकीच्या निकालावर व्यक्त होणे अतिशय चुकीचं आहे. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये निवडणुका होतात, जिंकणं हारणं हे सुरू असतं, पण अशा पद्धतीची रिॲक्शन जी आहे ती कोणीही ॲक्सेप्ट करणार नाही. पण याच्यातला एक दुसरा मुद्दा असा पण आहे की विश्वासार्हता निवडणूक आयोग गमवतो आहे ना. निवडणुकांवरचा विश्वास जो आहे तो गमवतो. आपण इतक्या निवडणुका पाहिल्या, अशा निवडणुकांमध्ये तर हे प्रकार पाहिले नाही आपण. आणि मग ज्यांना BJP गुंड म्हणतात, पहिले शिंदेंदू अधिकारी गुंडा होता, हेमंत बिसाव शर्मा गुंडा होता, ये गुंडे TMC के, काँग्रेस के, आणि मग ते पार्टीमध्ये आल्यावर शरीफ झाले का? सगळे तर तुम्ही पार्टीत घेतले. त्यामुळे विश्वासार्हता निवडणुकीवरची इस्टॅब्लिश करणं हे अतिशय आवश्यक आहे. आता मगाशी मी बोलत होतो, आपण बोलता बोलता मला 2 वेळा रूट केलं. आता रूट करणार नसेल, तुम्ही दुसरीकडे जाणार नसाल तर मी बोलतो. मुद्दा पूर्ण करा. असं आहे की आसाममध्ये ज्या पद्धतीचं जेरीमँडरिंग केलं, जेरीमँडरिंग म्हणजे BJPला आवश्यक फायद्याचे असतील अशा पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना केली निवडणूक आयोगाच्या माध्यमातून. काही मतदारसंघ इतके मोठे आहेत, काही मतदारसंघ छोटे आहेत. म्हणजे हे अशा पद्धतीनं जर तुम्ही निवडणुका लढणार असाल तर मग त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो लोकांचा जाणार आहे. हार जीतचा काही प्रश्न येत नाही आहे. पण मग इथेच का 27 लाख मतदार असे आहेत की ज्यांचं ॲडज्युडिकेशनच झालं नाही. मग निवडणूक आयोगाने निवडणुका कशा घेतल्या? जिंकणं हारणं सोडून द्या तुम्ही. 27 लाख मतदारांना मतदानच करता आलं नाही. लोक आपले कार्ड घेऊन बाहेर उभे आहे. किती वेळा सुप्रीम कोर्टासमोर ह्या सगळ्या गोष्टींच्या सुनावण्या झाल्या. पण मग प्रत्यक्षामध्ये असं का होत आहे? BLO घरी बसून का करतात आहे? पहिला राऊंड महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, अजून आपर्यंत आमच्या घरापर्यंत कोणता BLO आला नाही. 3 वेळा BLOनी जायला पाहिजे, आम्ही स्वतःच सांगतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे, या गोष्टी याचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही. अशा पद्धतीची हिंसा वगैरे आम्हाला अजिबात मान्य नाही आहे. हे अतिशय चुकीचं आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी असं करणं, अशा पद्धतीने रिॲक्ट होणं अतिशय चुकीचं आहे. पण एक गोष्ट पण याच्यामध्ये खरी आहे की निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या बाबतीतली जी विश्वासार्हता आहे ती विश्वासार्हता पुन्हा एकदा मेंटेन केली पाहिजे. लोकांना आपण हारलो, किती लोक चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करायचे पहिले आपण पाहिलं नाही का? किती निवडणुका पाहिल्या. त्या निवडणुकांमध्ये लोक ॲक्सेप्ट करायचे, विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष
एक दुसऱ्याच्या गळे मिळायचे हरल्यानंतर जिंकल्यानंतर सुद्धा. आता ह्या परिस्थिती या देशामध्ये अशा का व्हायला लागल्या? निवडणूक आयोगावर अशा सातत्याने असे आरोप काय व्हायला लागले? निवडणूक आयोगाकडे जेव्हा पक्षाचे प्रतिनिधी जातात, आम्ही स्वतः गेलो होतो, तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर का देत नाही? नक्की मला निवडणूक असं आयोग वाटतं दुश्मन अतुलजी, असल्यासारखं हाच प्रश्न विरोधी घेऊन पक्षांशी आपण का वागतं? केशवजींकडे जाऊ शकतो. केशवजी, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी देखील अनेकदा भाजपनं विजय मिळवलेले आहेत अनेक निवडणुकांमध्ये. मात्र आता महाराष्ट्र झालं, नंतर आता बिहार झालं आणि आता पश्चिम बंगाल. हा प्रश्न का उपस्थित केला जातो? निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर आत्ताच प्रश्न का उपस्थित केला जातोय? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? त्याचं उत्तर खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपण सतत पराभव करायला लागलो, सतत हारायला लागलो की मग अशा पद्धतीची रडकथा शोधावी लागते. तीच नेमकी काँग्रेस करते. माझा उलटा प्रश्न काँग्रेसला अतुल लोणीचं उत्तर आहे. मी पश्चिम बंगालबद्दल बोलणार आहे, मध्य यादीबद्दल बोलणार आहे. असं आहे की केरळमध्ये आता काँग्रेस जिंकते, बरोबर आहे ना, जर माझी माहिती चुकली नसेल तर. हो हो. तर मला सांगा, केरळमध्ये SRI झालं, 9 लाख मतदार त्याची जी काही होती त्यातली जी बोगस अशी होती ती कमी झाली मतदार यादी. मग SRI झालं, 9 लाख मतदार कमी झाले म्हणून काँग्रेस जिंकलं असं काँग्रेसचं म्हणणं आहे. निकष आपल्याला एक ठेवावा लागेल ना की ते पश्चिम बंगालमध्ये SRI झालं ते चुकीच झालं, आसाममध्ये काय SRI झालं असेल किंवा अन्य कुठे झालं असेल ते चुकीचं झालं. काँग्रेस जिथं जिंकलं तिथं SRI मात्र बरोबर झालं. तिथं काँग्रेसचा आक्षेप काही नाही. आज काँग्रेस SRI केरळबद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. मुळात SRI बद्दल असं आहे की मला सांगावं किती लोकांनी आमचं मतदार यादीमध्ये आक्षेपाबद्दल सुप्रीम कोर्टापासून अनेक ठिकाणी जे गेले, सगळ्या गोष्टी आता सगळंच मॅनेज आहे, सगळंच खोटं आहे. फक्त काय राहुल गांधी तेवढे प्रभू रामचंद्रचे अवतार आहेत, ते खरेत. म्हणजे प्रभू रामचंद्र आवडणार नाही कदाचित काँग्रेसला, कारण त्यांच्या दृष्टीने फार आक्षेपार्ह मुद्दा आहे तो. पण खरे आमच्या दृष्टीने खरं शब्द तोच आहे रामचंद्र. तर खरं जे आहे ते केवळ राहुल गांधी आहेत, बाकी सगळे खोटे आहेत. अशा पद्धतीने जर आम्ही करणार असू, किती मतदारांनी मला सांगा मतदाराच्या दिवशी सांगितले आमचं वोटर कार्ड आहे पण आम्हाला मतदान करता आलं नाहीये, किती तक्रारी दाखल झाल्यात मला सांगा. ज्याही प्रस्ताव आला त्यावेळी किती तक्रारी दाखल झाल्या. या सगळ्याचं असं आहे की तुम्हाला केशवजी, आपण जो केरळचा मुद्दा उपस्थित केला तोच मुद्दा घेऊन मी पुन्हा एकदा अतुल लोंढेजींकडे येते. अतुल लोंढेजी, असं आहे की जेव्हा तुम्हाला यश मिळतं तेव्हा निवडणूक आयोग पारदर्शक, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, अगदी महाराष्ट्राचं सुधारण लोकसभा आणि विधानसभेतला फरक आपण पाहतो. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तुम्ही म्हणता की निवडणूक आयोगाचं काम पारदर्शक नाही, केरळमध्ये मात्र तुमचा काही आक्षेप नाही, असं का? नाही, केरळमध्ये यांचं अस्तित्वच नाही आहे ना. केरळमध्ये यांचं अस्तित्व असतं तर यांनी किती धिंगाने तिथेही घातली असते, तिथेही मिलिटरी घातली असती आणि तिथेही सगळ्या पद्धतीने कशी निवडणूक करता येईल या पद्धतीचा प्रयत्न केला होता. आता त्यांनी सोडून दिलेलं आहे ते. मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये 18 वर्षाच्या वरची लोकसंख्या यांच्याच आकड्याप्रमाणे ही 9,51,00,000 आहे आणि मतदार मात्र 9,70,00,000 आहे. पुराव्यानिशी सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. त्याची शहानिशा निवडणूक आयोग का करत नाही? मुंबईच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही पहिले गेलो होतो, सगळे प्रतिनिधी 11 लाख मतदार जे आहे ते बोगस मतदार होते. त्याची यादी घेऊन गेलो होतो आम्ही. निवडणूक आयोग त्या यादीवर बोलण्यापेक्षा, त्या यादीची शहानिशा पडताळणी करण्यापेक्षा ते आमच्याशी वाईट पद्धतीने वागत होते. हे का बरं आहे? शिवेंदू, आपण खरं तर एक महत्त्वाचे अपडेट सांगूयात. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 200चा टप्पा गाठलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये 200 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तिकडे तृणमूलचा आकडा आता कमी होताना दिसतोय, कारण आता भाजपनं द्विशतक केलेलं आहे, डबल सेंचुरी मारलेली आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 86 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आपण फक्त 2 जागांचे कल आता बाकी असताना आपण ही आकडेवारी पाहतोय. भाजपनं मोठा आकडा गाठलेला आहे. आपण पुन्हा एकदा केशवजींकडे जाऊयात. केशवजी, द्विशतक तृणमूल काँग्रेसला इतकं मोठं पाणीपत होताना दिसतंय पश्चिम बंगालमध्ये. विजयाचा तुम्ही दावा करत होता, मात्र इतक्या मोठ्या फरकानं विजय होईल असं वाटलं होतं का? असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे, भारतीय जनता पार्टी ज्यावेळी पराभूत होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी कारणं शोधत नाही, तर भारतीय जनता पार्टी आत्मचिंतन करते आणि ज्या दिवशी निवडणुकीत यश मिळो अथवा अपयश मिळो त्या दिवशीपासून, त्या क्षणापासून भारतीय जनता पार्टी पुढच्या निवडणुकीसाठी, पुढच्या तयारीसाठी कामाला लागते. सतत लोकांकडे जाणं, ज्या चुका आपल्या झाल्या त्या चुका दुरुस्त करणं, आत्मचिंतन करणं आणि यातून लोकांचा विश्वास भारतीय जनता पार्टीला मिळवणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि त्यामुळे आम्हाला कारणं द्यावी लागत नाही. 5 वर्षापूर्वी ज्यावेळी पश्चिम बंगालमध्ये अशीच सगळं म्हणत होते की पश्चिम बंगाल जिंकणार, पण त्यावेळच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी 77 वरती अडकली, 77च्या पुढे गेली नाही. ज्यावेळी सगळ्यांनी अशाच एक्झिट पोलमध्ये काही जणांनी सांगितलं होतं येणार वगैरे वगैरे, आमच्याही कार्यकर्त्यांना वाटलं होतं, पण त्यानंतर भारतीय जनता पार्टी त्या दिवसापासून जे काम करत होती आणि त्याचे परिणाम
हे आज दिसत आहेत. गेले 2-2.5 महिने एक मिनिट पूर्ण करतो. हो, गेले बोला, 2-2.5 महिने माननीय पंतप्रधान आणि माननीय अमित शहा हे तिथं प्रचार करतायत. तळ ठोकले भारतीय जनता पार्टीची मोठी यंत्रणा तिथे काम जरी करत असली तरी प्रत्यक्षामध्ये गेले 5 वर्ष सातत्याने ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेस यांच्याशी जमिनीवर जो स्थानिक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करतोय, रक्त गाळलंय, त्या दहशतीला उत्तरं दिली आहेत, त्या कार्यकर्त्यांचं गेल्या 5 वर्षाच्या मेहनतीला आलेलं हे फार मोठं यश आहे. त्यामुळे त्याचा सन्मान आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. तुम्ही सांगताय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचं यश आहे, पण तुमच्या ट्विटर अकाउंटवर राहुल गांधींचा पण व्हिडिओ पोस्ट केला होता की नाही, तेच राहुल गांधी सेलिब्रेशन. मला तुमचा आवाज येत थांबा आपण सेलिब्रेशन बघतो बंगालमधलं तुमच्याच पक्षाचं. अतुलजी मला तुमच्याकडे यायचंय, पण आधी हे दृश्य बघून घेऊयात. बंगाली गाणी गात तिथली पारंपरिक वाद्य वाजवत सध्या हे सेलिब्रेशन केलं जात आहे. कुठे भगवा रंग उधळला जातोय, कुठे झालमुरी खायला घातली जाते, कुठे रसगुल्ले आहेत, तर कुठे हे पारंपरिक वाद्य वाजवत पहिलं गुलालाचं मार्केटमध्ये गुलाल मिळेनाच झालाय. हो जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे. मला ना एक छोटा प्रश्न केशव उपाध्यायांना विचारायचा, आपण अतुल लोंढेंकडे त्यानंतर जाऊयात. केशव उपाध्यायजी, पश्चिम बंगाल आणि आसामचा जर विचार करायचा झाला तर भाजपची अशी काही मोडस ऑपरेंडी आहे का की जी राज्य भाजपला स्वतःचं नेतृत्व तिकडे निर्माण करून देता किंवा जिंकता येत नाहीत, त्या राज्यांमध्ये भाजपसारखा पक्ष हा काँग्रेस किंवा इतर पक्षांमधले जे प्रस्थापित नेते असतात त्यांना आपल्यासोबत घेऊन निवडणुकांचा चेहरा म्हणून पुढे करतात. पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी आहेत आणि आसाममध्ये हिमंता बिस्वा शर्मा आहेत. असं काही आहे का? हेमंत बिस्वा हे भाजपमध्ये आलेले मुख्यमंत्री झाले नाहीत. तुमच्या माहिती सांगतो, हेमंत बिस्वा 5 वर्ष ते ज्यावेळी आले त्याच्यानंतर 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचा तिथे मुख्यमंत्री होताच. त्यामुळे अचानक बाहेरनं काँग्रेसमधून कोणीतरी घेतला आणि त्याला मुख्यमंत्री केलं, अशी परिस्थिती नाही. स्वतः हेमंत बिस्वानी राहुल गांधींबद्दल झालेला भ्रमनिरास, त्यांच्याकडनं मिळाली अत्यंत वाईट वागणूक राहुल गांधींकडून, हे सगळं वारंवार सांगितलं. आणि त्यातून त्यांचा कार्यकर्ता जर तुटत असेल आणि तो अन्य पक्षात कुठल्या जात असेल तर त्याला त्याच्याबद्दल लगेच निंदा नालस्ती करायची ही काँग्रेसची भूमिका, धोरण असू शकतं. भारतीय जनता पार्टीचा जो मोडस ऑपरेंडी भारतीय जनता पार्टी विचारताय, एक मिनिट भारतीय जनता पार्टीची मोडस ऑपरेंडी, भारतीय जनता पार्टी आपल्या अजेंड्यावरती जो सर्वसमावेशक हिंदुत्व आणि विकास ही भारतीय जनता पार्टीची मोडस ऑपरेंडी आहे. या मोडस हिंदुत्व, सर्वसामान्य विकास, सबका साथ सबका विकास म्हणत राहता आणि विरोधक कायम SIR आणि वेगवेगळे असे मुद्दे घेऊन त्यांच्या निकालाचं अनालिसिस करत असतात. अतुलजी मला तुमच्याकडे यायचंय. अतुलजी, बंगालचा थोडंसं जाऊया पण अतुल लोंढेंकडे, पण ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया आली आहे ती आपण पाहूया आणि लगेच अतुल लोंढेंकडे जाऊया. নিয়ে বলছে প্লিজ দয়া করে কেউ কাউন্টিং এজেন্টরা এবং প্রার্থী ক্যান্ডিডেটরা তারা ভোটিং এলাকা ছেড়ে আসবেন না। স্ট্রং রুমে যেখানে কাউন্টিং হচ্ছে মানে সেন্টারে সেখান ছেড়ে কেউ আসবেন না। এটা বিজেপির প্ল্যান। প্রথম 2-3 রাউন্ডে আমি কালকে থেকেই বলছি যে ওদেরগুলো আগে দেখাবে, আমাদেরগুলো পরে দেখাবে। এবং অনেক জায়গায় 2-3 রাউন্ড কাউন্টিং করার পরে প্রায় 100টা জায়গায় কাউন্টিং বন্ধ করে রেখে দিয়েছে। এবং কল্যাণীতে ধরা পড়েছে 7টা মেশিন যেখানে কোনো মিল নেই। এটা টোটাল ফোর্সফুলি সেন্ট্রাল ফোর্সকে দিয়ে চারিদিকে তৃণমূল কংগ্রেসের উপর অত্যাচার করছে, অফিস ভাঙছে, জোর করে দখল করছে। SIR নামে আপনারা দেখেছেন ভোট লুট করেছে যাতে যে সিটগুলো জিততে পারে। কিন্তু এখনো এমন 70টা সিট আছে, 100টা সিট আছে যেগুলো আমরা এগিয়ে আছি সেগুলো বলছে না। টোটালটাই মিথ্যে নিউজ খাওয়াচ্ছে। আগে DICও এই খবরগুলো দিত কিন্তু তাকে কালকে চেঞ্জ করে দেওয়া হয়েছে। টোটালটা ইলেকশন কমিশন নিজের ইচ্ছে মতো খেলছে এবং সাথে কেন্দ্রীয় বাহিনীকে নিয়ে, এবং আমাদের পুলিশরা টোটাল মাথা নত করে কেন্দ্রীয় বাহিনীর আন্ডারে কাজ করছে। সুতরাং আমি সব আমাদের কাউন্টিং এজেন্টদের, আমাদের সমস্ত পার্টির কর্মীদের বলবো অত মন খারাপ করার কারণ নেই। আমি বলেছিলাম সূর্যাস্ত পরে আপনারা জিতবেন। 3 রাউন্ড 4 রাউন্ড কাউন্ট হলেও এটা 14 রাউন্ড থেকে 18 রাউন্ড কাউন্ট হয়, তখন আপনারা জিতবেন। ওয়েট অ্যান্ড সি, ওয়াচ। আমরা সবাই আপনাদের সাথে আছি, আপনারা কেউ ভয় পাবেন না, নিশ্চিন্তে থাকুন, আবার বাঘের বাচ্চার মতো লড়াই করে যাব। সবাইকে নমস্কার জানিয়ে বলছি প্লিজ দয়া করে কেউ কাউন্টিং এজেন্টরা এবং প্রার্থী ক্যান্ডিডেটরা তারা ভোটিং এলাকা ছেড়ে আসবেন না। স্ট্রং রুমে যেখানে কাউন্টিং হচ্ছে মানে সেন্টারে সেখান ছেড়ে কেউ আসবেন না। এটা বিজেপির প্ল্যান। প্রথম 2-3 রাউন্ডে আমি কালকে থেকেই বলছি যে ওদেরগুলো আগে দেখাবে, আমাদেরগুলো পরে দেখাবে। এবং অনেক জায়গায় 2-3 রাউন্ড কাউন্টিং করার পরে প্রায় 100টা জায়গায় কাউন্টিং বন্ধ করে রেখে দিয়েছে।
এবং কল্যাণীতে ধরা পড়েছে 7টা মেশিন, যেখানে কোনো মিল নেই। এটা টোটাল ফোর্সফুলি সেন্ট্রাল ফোর্সকে দিয়ে চারিদিকে তৃণমূল কংগ্রেসের উপর অত্যাচার করছে, অফিস ভাঙছে, জোর করে দখল করছে। এসআইআর নামে আপনারা দেখেছেন ভোট লুট করেছে যাতে যে সিটগুলো জিততে পারে, কিন্তু এখনও এমন 70টা সিট আছে, 100টা সিট আছে যেগুলো আমরা এগিয়ে আছি সেগুলো বলছে না, টোটালটাই মিথ্যে নিউজ খাওয়াচ্ছে। আগে ডিআইসিও এই খবরগুলো দিত, কিন্তু তাকে কালকে চেঞ্জ করে দেওয়া হয়েছে। টোটালটাই ইলেকশন কমিশন নিজের ইচ্ছে মতো খেলছে এবং সাথে কেন্দ্রীয় বাহিনীকে নিয়ে, এবং আমাদের পুলিশরা টোটাল মাথা নত করে কেন্দ্রীয় বাহিনীর আন্ডারে কাজ করছে। সুতরাং আমি সব আমাদের কাউন্টিং এজেন্টদের, আমাদের সমস্ত পার্টির কর্মীদের বলবো, অত মন খারাপ করার কারণ নেই। আমি বলেছিলাম সূর্যাস্ত পরে আপনারা জিতবেন। 3 রাউন্ড 4 রাউন্ড কাউন্ট হলেও এটা 14 রাউন্ড থেকে 18 রাউন্ড কাউন্ট হয়, তখন আপনারা জিতবেন। ওয়েট অ্যান্ড সি, ওয়াচ। আমরা সবাই আপনাদের সাথে আছি, আপনারা কেউ ভয় পাবেন না, নিশ্চিন্তে থাকুন, আবার বাঘের বাচ্চার মতো লড়াই করে যাব। সবাইকে নমস্কার জানিয়ে বলছি, প্লিজ দয়া করে কেউ কাউন্টিং এজেন্টরা এবং